विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह लातूरमध्ये घेणार सामाजिक न्याय सभा। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूयात भीम आर्मी संदर्भात। भीम आर्मीचे संस्थापक आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेश नगीनामध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात नगीना मतदारसंघातून 1.5 लाखाच्या मताधिक्याने खासदार झाल्यानंतर सबंध देशात यांच्या विजयाचा गुलाल उधळला जात आहे। आंबेडकरी समाजामध्ये राजकीय पर्याय म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला। तसेच महाराष्ट्राची निवडणुकीची लगबग चालू आहे। भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह दिनांक 9 पासून दीक्षाभूमी ते चैत्यभूमी सामाजिक न्याय यात्रा काढणार आहेत। या महाराष्ट्रातील अनेक इच्छुक उमेदवार राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह यांच्या संपर्कात असल्याने या दौऱ्यात विधानसभेची साठी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेणार आहेत। दिनांक 11 रोजी लातूर या ठिकाणी मराठवाड्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत भालचंद्र ब्लड बँक या ठिकाणी सामाजिक न्याय सभा घेणार आहेत। तरी मराठवाड्यातील भीम आर्मीचे पदाधिकारी कार्यकर्ते, आंबेडकरी समाजातील बांधव, चळवळीतील समस्त सहकारी बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन भीम आर्मीचे माजी महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे व मराठवाडा अध्यक्ष विनोद कोले यांनी केले आहे। कार्यक्रमाचे आयोजन लातूर जिल्हा अध्यक्ष भीम आर्मी लातूर विलास चक्रे व जिल्हा कमिटीने केले आहे। तसेच सदर कार्यक्रमाला संघर्ष योद्धा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ निकाळजे, अशोकभाऊ कांबळे, महाराष्ट्र प्रभारी अनिल धेनवालजी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सामाजिक न्याय सभा दिनांक 11/10/2024 वेळ दुपारी 12 वाजता। स्थळ भालचंद्र ब्लड बँक, गांधी मार्केट, लातूर। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बीडकर।